अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया आंबट गोड चवीची चिंचेची चटणी. चिंचेची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य हे ना 2 तास ना मी पाण्यात भिजवलेली ही चिंच आहे. गूळ घेतलाय, साखर घेतली, बडीशोप घेतली, हे सुंठ पावडर आहे, लाल मिरची पावडर आहे, हे मगज बी आहे, काळी मिरी आहे, जिरी घेतलेली आहे, साखर घेतलेली आहे, काळे मीठ घेतले आणि हे नॉर्मल मीठ आपलं. मी ना काही मसाले भाजून घेणार आहे. पहिले ना मगज बी भाजून घ्यायचे. थोडस असं ना कडक झालं पाहिजे ते. हे मगज बी ना काढून घ्यायचे. बडीशोप भाजून घ्यायची. मी कमी प्रमाणात करणार आहे म्हणून मी कमीच घेतली आहे. जिरी पण टाकायची त्याच्यात, काळी मिरी टाकायची. हे सगळं ना स्लो गॅसवर भाजून घ्यायचे. हे ना भाजून झाले. आता मी हे वाटून घेणार आहे. चिंच ना मिक्सर मधून वाटून घ्यायची. चिंच वाटून झाली. कढईत तेल टाकायचे, थोडंसंच टाकायचे आणि जिरे टाकून घ्यायचे. जिरे फुलली का गूळ टाकून घ्यायचाय. गूळ विरघळण्यासाठी ना पाणी टाकून घ्यायचे. गूळ असं विरघळून घ्यायचंय. गूळ विरघळलाय. सुंठ पावडर टाकून घ्यायची, काळं मीठ टाकून घ्यायचे, साधं मीठ टाकून घ्यायचे, लाल मिरची पावडर टाकायची, ही इमली टाकून घ्यायची, एका चाळणीवर टाकून अशी गाळून घ्यायची तिला. जे काही धागे असतील ना ते वरतीच राहतील. म्हणजे हे धागे ना असे वरती राहिले. हे मिक्स करून घ्यायचे. 2-3 मिनिटं ना याला उकळी काढून घ्यायची. साखर टाकून घ्यायची आणि हे मगज बी पण टाकून घ्यायचं. तुम्हाला टाकायचं असलं तर टाका, ऑप्शनल आहे ते. पण चटणी दिसायला ना खूप छान दिसते त्याच्यामुळे. चटणी ना तयार झाली आणि चटणीला कलर पण छान आलाय. याच्यात ना काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली होती मी. आणि अशी झाले का चमच्याला अशी अशी दिसायला लागली का चटणी तयार झाली. आता गॅस बंद करू. इमलीची ना चटणी तयार झाली आणि मस्त घट्ट अशी झाली. 1 महिनाभर ना फ्रीज मध्ये स्टोर करून ठेवू शकता. आणि समोसा संग, कचोरी संग, वल्ली भेळ हे सगळ्यांना ही ना ही चटणी वापरली जाते. आणि तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कमेंट पण करा मला. Like, comment, and subscribe.